देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्ष उलटली तरी न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याच्यावरती श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र खटल्याची सुनावणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आरोपीला विविध कारणांसाठी खटल्याचा गैरहजर राहण्याची परवानगी मिळते, तर कधी MA परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी, कधी दातांच्या उपचारांसाठी, कधी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी देखील सवलती मिळाल्या. या कारणांमुळे खटला वारंवार लांबत असल्याचा आरोप श्रद्धाच्या कुटुंबियांनी केलाय. श्रद्धाचे वडील न्यायाची वाट पाहतच निधन पावले, तर तिच्या आजीचं देखील खटला सुरू असतानाच निधन झालंय. पुरावा म्हणून जतन केलेले अवशेष अद्याप कुटुंबाच्या ताब्यात न दिल्यामुळे श्रद्धावरती अंत्यसंस्कार देखील होऊ शकलेले नाहीयेत. फास्ट ट्रॅक वरती तुम्ही बोलता आणि फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? आज 5 वर्ष झाली. हे फास्ट ट्रॅक असतं असं नसतं फास्ट ट्रॅक वरती. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला तारखेवर तारीख का देतात आहेत? त्याला एक्झाम द्यायची, काय एक्झाम द्यायची? जर त्याला फाशीची शिक्षा द्यायची आपल्याला तर त्याला शिक्षण देण्याची गरज काय? आज मला हेच कळत नाहीये. मला ह्याचं उत्तरच मिळत नाहीये की तुम्ही त्याला शिकवण्यासाठी वेळ देतात आहेत आणि आपल्याला आपण इथे न्यायासाठी फिरतोय की त्याला फाशी द्यावी. म्हणजे त्याला नक्की फाशी मिळणार आहे का? आतून काहीतरी चाललेलं आहे? कुठे सेटिंग चालू आहे का?